हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. फ्रेंड्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. चांगले कर्म. शिवा हा गावातील साधा पण हुशार मुलगा होता. त्याचे आई वडील शेती करत होते, त्यामुळे लहानपणापासूनच त्याला मेहनत आणि कष्टाची कदर शिकवली गेली होती. गावातील छोट्या शाळेत तो शिकत असे आणि रोज सकाळी रस्ता खडबडीत असला तरी तो चालताना निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घेत असे झाडांच्या सावलीतून येणारे थंड वारे, पाखरांचे मधुर गीत आणि आजूबाजूंच्या लोकांचे हसरे चेहरे. शिवा हुशार, नम्र आणि संवेदनशील होता. शाळेत तो अभ्यासात पुढे असायचा, पण त्याची खरी ताकद होती तो नेहमी इतरांना मदत करण्यासाठी तयार असायचा. शाळेतील लहान मुलांना गणित समजावणे, गावातील वृद्धांना सामान वाहने, कोणत्याही छोट्या कामात मदत करणे यात त्याला आनंद मिळायचा. गावकरी हसत म्हणायचे, शिवा भाऊ खूप चांगला मुलगा आहे, त्याचे भविष्य उज्ज्वल आहे. एक दिवस सकाळी शाळेत जाताना त्याला रस्त्यावर काही चमकलेले दिसले. जवळ गेल्यावर त्याला समजले, एक जुनी थोडी घाण पर्स पडलेली होती. त्यात काही नोटा, ओळखपत्र आणि एक जुना फोटो होता. शिवाला क्षणभर लोभ जाणवला. थोडे पैसे घेतले तरी काय फरक पडणार, पण त्याच्या मनाने लगेच विरोध केला. नाही, हे चुकीचं ठरेल, मालकाला परत करायला हवे. शिवा पर्स घेऊन पोलीस स्टेशनकडे निघाला. रस्ता लांब आणि उन्हाळ्यात गरम होता, पण त्याच्या मनात शांती होती. पोलीस स्टेशनवर पोहोचल्यावर अधिकाऱ्यांनी विचारले, हे पर्स कुणाचं आहे, तुला माहीत आहे का? शिवाने नम्रतेने उत्तर दिलं, माझ्या माहितीनुसार कोणीतरी ते गमावलेलं आहे, मी त्याला परत करायला आणलं आहे. पोलिसांनी पर्समधल्या ओळखपत्रानुसार मालक शोधला. दुसऱ्या दिवशी वृद्ध माणूस शाळेत आला. हात जोडून धन्यवाद मानले. त्याने सांगितले, हा पैसा माझ्या आजीवरच्या उपचारासाठी होता. जर तो हरवला असता तर आम्ही मोठ्या संकटात येत. तू मला वाचवलंस मुला. शिवाला समजले की चांगले कर्म नेहमी मोठ्या गोष्टीत नसतात. छोटेसे कार्य जरी लहान वाटत असले तरी ते इतरांच्या जीवनात मोठा फरक घडवू शकतात. शिवाचे जीवन हळूहळू बदलू लागले. तो शाळेत अधिक उत्साही झाला, मित्रांना मदत करत राहिला आणि गावातल्या लोकांना प्रेरणा देणारा बनला. शाळेच्या प्राचार्यांनी त्याला गावाचे लहान सूर्योदय म्हणून कौतुक केले. काही महिन्यांनी शाळेत मोठा कार्यक्रम झाला, जिथे विद्यार्थ्यांना चांगल्या कर्मांसाठी सन्मानित केले गेले. पुरस्कार घेताना शिवा म्हणाला, आपल्या छोट्या कर्मांमुळे आपण इतरांचे जीवन बदलू शकतो आणि त्यातून आपलंही जीवन सुंदर होतं. शेवटी शिवा घरी परतताना जाणवलं की आयुष्यभर छोटे चांगले कर्म करतच राहणे खरी संपत्ती आहे. त्याचे हसू, त्याची मदत आणि त्याचे छोटे चांगले कर्म गावातल्या प्रत्येकाच्या जीवनात प्रकाश बनले. एक प्रेरणादायक संदेश आपल्याला समजतो, जगात मोठा बदल घडवायचा असेल तर प्रत्येक छोट्या चांगल्या कर्माची सुरुवात स्वतःपासून करा. दया, प्रेम आणि मदत हाच खरा धन आहे. शिवाच्या अनुभवातून संपूर्ण गावाला हे शिकायला मिळाले की चांगले कर्म केल्यास जगातील अंधार कमी होतो आणि आपले आयुष्य देखील उजळते. फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.